वैजापूर येथे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा भव्य मेळावा संपन्न. 10 मार्च वैजापूर येथे वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघ (MDM) विभाग यांच्या वतीने पोषण आहार कर्मचारी संघटना यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहकरे पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर मेळाव्यासह संघटनेचे समन्वयक डॉ. राऊत सर, संतोष उशीर सर, संजय जमधडे, सौ. सीमा देशमुख उपस्थित होते. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पठाण सर तसेच गंगापूर तालुक्यातील सौ. जयश्री पा. लव्हाले, सौ. सुरेखा जगताप, श्री. प्रधान साहेब, श्री. गजानन पिठले, वाळुंज येथील श्री. ढोणे उपस्थित होते. सदर प्रसंगी या मान्यवरांचा सत्कार वैजापूर तालुका अध्यक्ष श्री. गणपत पाटील जगताप व मोहन पाटील बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर मेळावा वैजापूर महिला अध्यक्ष सौ. सुनीता साळुंके व सौ. सविता वैराळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय जमदाडे यांनी केले. मान्यवरांनी संघटना आणि त्यांचे महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास संबोधित करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदराव लोहकरे सर यांनी कर्मचारी आणि यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोहकरे सर यांनी आपल्या मागण्या सरकारकडे मांडण्यात येतील असे सांगितले. जर आपल्या मागण्या येत्या निवडणुकीच्या काळात मान्य केल्या नाही तर मोर्चा काढून यापुढे जेलभरो आंदोलन करूया. येत्या लोकसभा व विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा लोहकरे सर यांनी सरकारला दिला आहे. वैजापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रधानमंत्री शालेय पोषण आहाराचे काम करणारे कर्मचारी गेल्या 20 वर्षापासून अतिशय कमी अनुदानावरती काम करतात. आज या कर्मचाऱ्यांना 84 रुपये रोजगार आणि रोजंदारी मिळते. त्यात घर संसार कसा चालेल हा मोठा प्रश्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. तरीही शासनाने याची वेळेत दखल घेऊन या कर्मचाऱ्यांना लोकसभा